हाय फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला ना प्रिन्स कटचा फ्रंट पार्टची स्टिचिंग दाखवणार आहे। बघा, मी त्यासाठी अस्तर आणि फॅब्रिक कट करून घेतलेला आहे। आता मी फॅब्रिक हे सवाशी ठेवून त्यावरती अस्तर ठेवलेलं आहे। बघा, आपल्याला आता गोल गळा काढायचा नाही तर असे थोडासा पंचकोनी गळा काढायचा आहे। अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे। आता स्टिच करण्यासाठी घेतलेला आहे। बघा, अशा प्रकारे व्यवस्थित जसं कट केला ना त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा। आता आपल्याला तिथं ह्या साईडला ना कोना आहे, म्हणजे कोपरा आहे, त्या कोपऱ्यावरती सुई आतमध्येच घालून ठेवायची, वरती काढायची नाही आणि फॅब्रिक हे फक्त फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही। बघा, अशा प्रकारे कट करून छोटे कट्स मारून घ्यायचे, म्हणजे गळा एकदम मस्त असा पलटी होतो इझिली। आता मी 1/2 इंचाचं मार्जिन सोडून मी दाबटीप देऊन घेतलेली आहे। बघा, 1/2 इंचाचं मार्जिन सोडल्यानंतर गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर येते। बघा, अशा प्रकारे झालेलं आहे माझ्या गळ्याची फिनिशिंग। आता मी अस्तर जॉईंट करून घेणार आहे। बघा, अशा प्रकारे एकदम सावकाश आधी एकदम मस्त अशा पद्धतीमध्ये आपण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे अस्तरही झोल होणार नाही आणि फॅब्रिकही इकडे तिकडे होणार नाही। अशा प्रकारे अस्तर जॉईंट करून घ्यायचं। झाल्यानंतर छोटे एक्स्ट्राचं फॅब्रिक असतं ते पूर्ण कट करून टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला जॉईंट करताना वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही। बघा, एकदम दोन्ही आपले पार्ट रेडी झालेले आहेत। बघा, गळ्याची फिनिशिंग बघा किती छान आलेली आहे। आता आपण प्रिन्स कट जॉईंट करून घेऊया। आता प्रिन्स कट जॉईंट करण्यासाठी आपण नेहमी हा कमरेच्या साईडनंच प्रिन्स कट जॉईंट करायचा, गळ्याच्या साईडनं कधीच प्रिन्स कट जॉईंट करायचा नाही। आणि एकदम सावकाश पद्धतीने असं जसा कर्व आहे ना त्या पद्धतीने प्रिन्स कट जॉईंट करताना कपडा जास्त खेचायचा पण नाही आणि लूज पण सोडायचा नाही, मीडियम सावकाश पद्धतीने स्टिच करत जायचं। बघा, माझे दोन्ही कटिंग वगैरे व्यवस्थित आल्यामुळे दोन्ही पार्ट माझे बरोबर झालेले आहेत, कुठे छोटं मोठं झालेलं नाही आहे। बघा, आता मी आईपट्टी लावून घेणार आहे। आता बघा, मी 3 इंचाची अस्तरची पट्टी मी कट करून घेतलेली आहे। बघा, अशा प्रकारे उलट्या बाजूने सव्वाच्या साईडनं लावायची नाही काजाची पट्टी, तर उलट्या साईडनं लावायची आहे। बघा, आणि गळ्याच्या साईडनं ना थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही, म्हणजे आपल्याला त्रास पण होणार नाही जास्त। बघा, असं डबल फोल्ड करून आपण आईपट्टी रेडी करणार आहोत। आईपट्टी ही नेहमी 1 इंचाचीच झाली पाहिजे तुमची। 1 इंचाची असेल तरच आईपट्टी मस्त असते आणि 1 पिंचाची झालीच पाहिजे। त्याच्यासाठी असं आता माझी 1 इंचाची झाली आहे, मी त्याला डबल टिप देऊन घेणार आहे, म्हणजे आपल्याला काजा करताना नेमके कुठं करायच्यात हे समजून जातं। आता झालं आहे। बघा, आज काजाची पट्टी माझी झालेली आहे। आता मी कमरेला पट्टी लावून घेणार आहे। 1 इंचाची कमरेची पट्टी मी घेतलेली आहे। अशा पद्धतीने सव्वाशे साईडनं लावत आहे आणि आयपट्टी केली ना त्या साईडनं पण आपण गळ्याला जसं फोल्ड केलं ना त्या पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत। अशा प्रकारे फोल्ड करून झाल्यानंतर त्याला असं सव्वाशी करायचं आणि डबल फोल्ड करून अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे। हे केल्यानंतर आपल्याला हातशिलाई करायचा टाईम पण वाचतो आणि फिनिशिंग पण मस्त दिसते। आता आजकाल हे सगळेजण हेच करतात ब्लाऊजला। बघा, आता मी तुम्हाला दाखवते कमरेची फिनिशिंग, आई काजाची पट्टी। आता दोन्ही पार्ट माझे रेडी झालेले आहेत। बघा, अशा प्रकारे तुम्हाला दाखवते। आईपट्टी, हुकपट्टी रेडी झालेली आहे, कमरेची पट्टी पण रेडी झालेली आहे आणि प्रिन्स कटचा पफ बघा एकदम मस्त आलेला आहे। प्रिन्स कटचा पफ, गळ्याची फिनिशिंग बघा। अशा प्रकारे तुम्ही जर प्रिन्स कट रेडी केला तर तुमचे ब्लाऊज कधीच बिघडणार नाही आणि प्रिन्स कटचा पफही छान येईल। बघा, मी याचा बॅक पार्ट ऑलरेडी अपलोड केलेला आहे, कोणी पाहिलं नसेल तर जाऊन पाहू शकता आणि माझ्या चॅनलला कोणी नवीन जर असेल तर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या टिप्ससहित माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। बघा, पफ्स बघा किती छान आला आहे। चला तर मग बाय।